घटक त्या कॉलेजने भरभरून दिलं. ती कॉलेजचं एंट्रन्स, कॉलेजचं पहिलं वर्ष आणि त्याच्यानंतर सायन्समध्ये 2 वर्षे काढली. 12वी सायन्सला फेल झालो. मग गॅप देऊन परत 12वी आर्ट्सला घेतलं आणि नंतर ग्रॅज्युएशन केलं. कॉलेजच्या इतक्या आठवणी आहे आणि एवढ्या 25-26 वर्षांनी येऊनसुद्धा कॉलेज आहे तसंच आहे. कॉलेजमध्ये काहीही फरक नाही. फक्त आमच्यामध्ये चेंजेस आले. कॉलेजमध्ये काहीही चेंजेस नाही. एकदम छान, सुंदर, अजून वाढतच चालले. भरभराट कॉलेजची अजून तशीच होत चालली. या कॉलेजमुळे बाहेर जायला कॉलेजने अवसर दिला. या कॉलेजमुळे गाण्याच्या स्पर्धेमुळे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये जाता आलं आणि त्या स्पर्धेमुळे जनरल सेक्रेटरी झाल्यानंतर पण युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवड आणि ती निवड झाल्यानंतर परत मुंबईमध्ये जवळजवळ 356 कॉलेज आहेत. त्या कॉलेजमध्ये जवळजवळ 35 ते 40 कॉलेजला भेट, कुलपतीबरोबर मीटिंग्स, हे सर्व ह्या कॉलेजमुळेच पॉसिबल झालं. या कॉलेजने भरपूर काय दिलं. फक्त आणि फक्त गोड आठवणी आहेत. काय म्हणायचं आहे कॉलेजबद्दल. आज जर उभे आहोत, या स्वतःच्या मर्जीने काय पण कपडे पण घालतो आहे, सर्व काय या कॉलेजने एवढं भरभरून दिलं नसतं तर आम्ही पुढे एवढं जाता नाही आलं असतं. ह्या कॉलेजमध्ये कोण बोलणार, आम्हाला माहिती नव्हतं कॉलेज असं की या कॉलेजमध्ये पु ल देशपांडे म्हणजे आमच्या महाराष्ट्रातला सितारा, आमचा तारा, तो ह्या कॉलेजमध्येच शिकायला होता. फार आठवणी आहेत कॉलेजच्या. हे कॉलेजचं आमचं, ज्याच्यामध्ये आमचं ॲन्युअल फंक्शन व्हायचं, आता इतकं चांगल्या पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन केलं आहे. त्या तिथे स्टेज केलं आहे, पक्क्या स्वरूपात स्टेज बांधलं आहे. आमच्या वेळेला 25 ते 30 हजार फक्त ते तात्पुरतं स्टेज बांधण्यामध्येच जायचं आणि तिथे पार्टी रूम्स आहेत, किती सुविधा आहेत. फार छान वाटतं. मी जॉन फर्नांडिस, मी 99चा आर्ट्सचा विद्यार्थी. 1999मध्ये इथे मी BA उत्तीर्ण झालो. ज्यावेळी मी SYला असतानाच मला जॉब लागला आणि त्याच्यामुळे मी 1 महिना जवळजवळ याच कॉलेजमध्ये मी सुट्टी घेऊन अभ्यास केलेला. आम्ही इथे कॉलेजला यायचो त्यावेळी मी, माझे मित्र पण असायचे, एक सचिन कासारे, नंतर संतोष शेवाळे, हे माझ्याबरोबर अभ्यास करायला कायम असायचे. आम्ही एन्जॉय करायचो खूप, त्याच्यावर अभ्यासही करायचो. अभ्यास केल्याच्यानंतर आम्ही चांगल्या मार्काने उत्तीर्ण पण झालो. त्याच्यानंतर मग आम्ही जॉब तर कंटिन्युअसली ठेवला आणि नंतर हा एक आता आमचा ग्रुप तयार झाला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सर्व मित्र, आता आम्ही जवळजवळ 97पासून जवळजवळ आम्ही थोडा एका ग्रुपमध्ये आहोत आणि आम्ही कंटिन्युअसली हा आमचा IY फिरसे म्हणून हा ग्रुप कंटिन्युअसली पुढे ठेवू आणि सर्वांना ह्या आमच्या ग्रुपमध्ये येण्यासाठी पण आम्ही आमंत्रण करत आहोत. जे आमचे जुने मित्र आहेत, जे आमच्या ग्रुपमध्ये नाही आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही आमचा संदेश आहे या व्हिडिओतर्फे की त्यांनी पण ह्या ग्रुपमध्ये आमचे जॉईन करावं आणि हा IY फिरसेला आता जी 100 वर्ष कंप्लीट झाली आहेत, त्या कंप्लीटच्या निमित्ताने सर्वांनी या ग्रुपमध्ये यावं असं आमचं आव्हान आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्वरा नैबादकर, राहणार अंधेरी. आज आम्ही कॉलेजला भेटण्याचा एक योग ठरवला आणि त्यानिमित्ताने कॉलेजच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान वाटलं. सगळे मित्र जुने भेटले आणि काही आठवणी आहेत त्यानिमित्ताने जाग्या झाल्या. म्हणजे आम्ही इथे कॅम्पसमध्ये गाणी म्हणणं किंवा ऑफ पिरियड करायचं आणि ते तिकडे फिरायचं. आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा आनंदवनमध्ये भेटलो. 10 दिवसाचा कॅम्प होता. तिकडे जाऊन बऱ्याचशा गमती केल्या आणि त्या आठवणी म्हणजे एक शिदोरीच आहे माझ्यासाठी. ती मी कधीच नाही विसरणार.
कारण तिकडे गेल्यावर आम्हाला बरेचसे अनुभव भेटले. कुष्ठरोग्यांना भेटायला मिळालं, त्यांच्याशी संवाद साधता आला. बद्दलच्या वेदना आणि काय त्यांच्या ज्या दुःख आहे ते जाणवलं होतं तेव्हा. आणि त्याच्या निमित्ताने आम्ही मित्रमैत्रिणी पण खूप त्यांच्याशी एकजूट झालो होतो. आणि असे बऱ्याचशा आठवणी आहेत कॉलेजमध्ये. आज आल्यानंतर खूप छान वाटलं, मस्त वाटलं, छान. थँक्यू. मी महेश नेपक्कर अंधेरीला राहतो आणि मी इथे या कॉलेजमध्ये ज्यावेळी प्रथम ॲडमिशनला आलेलो त्यावेळी आता इथे जे राष्ट्रीय छात्र सेनेचं ऑफिस आहे तिकडून इथे पाठच्या बाजूला इथेच आम्ही ॲडमिशन घेतलं होतं. आणि मी आर्ट्स शाखेमधून ग्रॅज्युएशन केलं 97ला पासआउट. आणि ज्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळी अभ्यासासाठी आम्ही PWDच्या ऑफिसच्या इथे अभ्यास करायचो. त्यानंतर आम्ही ते ज्या आर्ट्स शाखेमध्ये असल्या कारणाने आमचे पिरियड असे सलग नसायचे. मध्यंतरी जो वेळ अशी मिळायचा आम्हाला त्यावेळी मित्रांबरोबर मग खाली कॉलेजच्या मैदानामध्ये तिथे आम्ही क्रिकेट किंवा फुटबॉल वगैरे खेळायला जायचो. जिमखान्यामध्ये कॅरम वगैरे खेळायचो. आता एक कॉलेजचे 100 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने सर्व जुन्या मित्रांबरोबर भेटणं झालं आणि या जुन्या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. त्याबद्दल धन्यवाद. माझं नाव प्रमिला शांताराम यादव. मी ह्या कॉलेजला 96च्या बॅचला होते आणि ह्या कॉलेजच्या एवढ्या सुंदर आठवणी आहेत ना, आणि त्या आठवणी पुन्हा निलेश आमच्या जाग्या करतोय. भेटून खूप मनसोक्त समाधान होत आहे. थँक्यू. हॅलो, मी अरुंधती पटकर, आताची पूजा निकारगे. मी ह्या कॉलेज इस्माईल हुसेन कॉलेजची 1992-1997 बॅचची विद्यार्थिनी. माझ्या खास 3च मैत्रिणी, मंगू, नूतन आणि विद्या. त्यातल्या विद्या जरा जास्त होती आणि खूप म्हणजे आता खूप वर्षांनी मी 2021मध्ये मी सगळ्या फ्रेंड्सना भेटली, गेट टुगेदर केलं. आणि आज परत निलेश मंगूचे मिस्टर निलेश ह्याच्यामुळे मी परत इस्माईलमध्ये खूप वर्षांनी इकडे आली आणि मला खूप खूप आनंद झाला. भेटल्या खूप जणी ज्यांना मी ओळखते किंवा चेहऱ्याने ओळखत नाही आहे. खूप सगळ्यांमध्ये चेंजेस झाले आहेत, पण भेटल्या जरा बरं वाटलं. असंच अजून कॉलेजला खूप मोठा ग्रुप भेटू दे. आणि मी आता भरपूर जणांना कॉन्टॅक्ट करून सांगते की सगळे भेटले पाहिजे. सगळ्या मॅडम आठवतो, इकडची मजा आठवते की आम्ही मजा करायचो, गार्डनमध्ये जाऊन बसायचो, आम्ही ट्रॅडिशनल डे साजरा करायचो. आणि त्याच्यात आम्ही मंगूचं आणि निलेचं प्रेम जमवलेलं ते आम्हाला मला जास्त आठवतं, तर मी त्याच्यात जास्त पुढाकार घेतलेला. बस.